मित्रांनो, 28 तारखेचा तो दिवस महाराष्ट्रासाठी मोठा काळा दिवस ठरला आणि त्या दिवशी एका महाराष्ट्रात हादरणारी मोठी घटना घडली। या ठिकाणी एक विमानाचा अपघात या ठिकाणी झाला बारामतीमध्ये आणि त्या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झाल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्रावर एकच दुःखाचा डोंगर कोसळला। सगळ्यांना हेच वाटत लागलं की ही बातमी खोटी आहे, अजित पवार यांचा अपघात झालाच नाही, त्या विमानात अजित पवार नव्हतेच, अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी समोर येऊ लागल्या। मात्र सत्य समोर आलं आणि विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याचा हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय काळा दिवस ठरला आणि अजित पवार यांच्या चाहत्यावर तसेच अजित पवारवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। अजित पवारांच्या निधनानंतर आता राज्याच्या राजकारणात आणि जनतेच्या मनात वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात झाला हाच मोठा प्रश्न या ठिकाणी जनतेच्या मनात आहे, कारण की भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाही। याचाच संदर्भ घेत आता जनता आणि विरोधक वेगवेगळ्या ठिकाणी अंदाज व्यक्त करत आहे की अजित पवार यांचा अपघात नसून हा घातपात आहे, कारण की अजित पवार यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची भ्रष्टाचाराची फाईल होती आणि अजित पवार ती ओपन करणार होते, त्यामुळेच अजित पवारांचा अपघात नसून हा घात आहे याची CID चौकशी व्हावी अशी या ठिकाणी विरोधकांची तसेच जनतेने देखील व कार्यकर्त्यांनी देखील भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि यामुळे भारतीय जनता पक्षानेच अजित पवारांचा घात केला असं देखील जनतेतून स्पष्टपणे बोललं जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवार यांचा अपघात झाला, अजित पवारांचा खरोखरच घातपात झाला की अपघात झाला? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। अजित पवार यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद। जय महाराष्ट्र।